श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला आपण जर नवीन मूर्ती आणली असेल तर त्याचा अभिषेक अगदी साध्या सोप्या रीतीने घरच्या घरी कसा करावा त्याबद्दल जाणून घेणार आहोत। देवघरात मोजकेच देव असावेत, कारण जर देव जास्त असतील तर सर्वच देवांची पूजा सेवा आपल्याकडून होत नाही। आपण एखादी नवीन मूर्ती आणली असेल, समजा तुम्ही अन्नपूर्णाची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती अशी आणली असेल, चांदीची असो किंवा पितळेची असो, कोणतीही मूर्ती नवीन मूर्ती तुम्ही आणली असेल तर तिचा आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने अभिषेक करायचा असतो। तर तो अभिषेक कसा करावा, तर सुरुवातीला आपण पंचामृत तयार करून घ्यायचे आहे। दूध, दही, तूप, साखर, मध हे एकत्र करून पंचामृत तयार करायचे आहे। सुरुवातीला ताम्हणात तुम्ही जी नवीन मूर्ती आणली असेल ती ठेवा। देवीची मूर्ती असेल तर तिला हळद कुंकू लावा आणि देवाची मूर्ती असेल तर त्याला अष्टगंध लावा आणि एक पाण्याचा तांब्या आणि एक पळी सुद्धा घ्यायची आहे। आता 11 वेळा श्री सूक्त वाचन करायचे आहे। श्री सूक्त हे नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेले आहे। ते वाचत असताना एक थेंब पंचामृताचा आणि एक थेंब पाण्याचा असे करत करत मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। 11 वेळा श्री सूक्त वाचून झाल्यानंतर मूर्तीवर साधे पाणी टाकून पुन्हा ती मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरात स्थापन करायची आहे। दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा, फुलं अर्पण करा। देवीची मूर्ती असेल तर तिला हळद कुंकू लावा आणि देवाची मूर्ती असेल तर अष्टगंध लावा। नंतर एखादा गोड नैवेद्य देवांना ठेवा। तुम्ही शिरा, खीर असे काहीही करू शकतात। अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण देवाची किंवा देवीची मूर्तीचा अभिषेक करून तिला आपल्या देवघरात स्थापन करू शकतो। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।